स्त्री जन्म मिळणं आणि तो निभावणं ही सोपी गोष्ट नाहीये. मुलगी, सून, आई, पत्नी अशी नाती संबंध आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य सांभाळत ती प्रगतीच्या दिशेने आपली घोडदौड करत आहे. पूर्वी म्हटले जायचे की स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, पदरात पान्हा नयनात पाणी. आता मात्र या ओळींपुरतेच स्त्रीचे अस्तित्व राहिले नाही, तर आजच्या स्त्रीला कोणते क्षेत्र नवीन राहिले नाही. उलट काही क्षेत्रांमध्ये तर तिने स्वतःचे वर्चस्व निर्माण केले आहे. आज आपण अशाच एका स्त्रीची यशोगाथा पाहणार आहोत, ज्यांनी 2017 मध्ये लग्न झाल्यानंतर 3-4 वर्षाच्या मुलाची आई असून सुद्धा ऑल इंडिया रँक 2 आणणाऱ्या अनु कुमारी यांचा UPSCतील प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. जगातील सर्वात सुंदर आणि गोड नातं एका आईचं आपल्या मुलासोबत असतं. त्या आईला आपल्या एका अशा स्वप्नावर काम करायचं होतं, ज्या स्वप्नाचं इतरांकडून हसू करण्यात आलं आणि त्यांच्या मातृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. अशी विचारधारा असणाऱ्यांना अनु कुमारी यांनी ऑल इंडिया रँक 2 मिळवून त्या सर्वांना शांततेत सणसणीत उत्तर दिलं आहे. असं आहे आपलं आजचं इन्स्पिरेशन. चला तर मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. अनु कुमारी या हरियाणाच्या सोनीपतच्या एका छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला आणि शहर सोनीपत मध्येच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. 18 नोव्हेंबर 1986 मध्ये एक मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना जेव्हा कळाले की दुसरंही अपत्य मुलगीत झाली आहे, तेव्हा जणू काही कुटुंबात दुःखद घटनाच घडली होती. शुभेच्छा देण्याऐवजी लोक सांत्वन करू लागले. आईलाही यावेळी मुलगा हवा होता. या सगळ्यांमध्ये मात्र जो व्यक्ती खूप खुश आणि आनंदी होता, ज्याची मान गर्वाने उंच झाली होती, ते अनु यांचे वडील होते, ज्यांनी मुलांपेक्षा मुलींना जास्त जाणून घेतलं आहे. अनु यांचे वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होते, तर आई दूध व्यवसाय करायच्या, ज्यात दूध विकणे, म्हशींना चारा पाणी करणे, शेणाच्या गौऱ्या थापणे इथपासून ते घरातील प्रत्येक काम त्या करायच्या. घरातील मेहनती व कमाऊ स्त्रीचा वावर असल्याने अनुला मेहनत करून यशस्वी होणं शिकता आलं. अनु कुमारी यांचं घर खूपच लहान होतं. खाणं पिणं तिथंच व्हायचं, झोपणं तिथंच असायचं. घराचं पूर्ण छतही शेणाच्या गौऱ्यांनी झाकलेलं असायचं. अनु त्यातच अभ्यास करायच्या. त्या क्लासमध्येही प्रत्येक वेळी प्रथमच यायच्या. 12वी पास केल्यानंतर त्या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या हिंदू कॉलेजमधून फिजिक्स मधून BSc करू लागल्या. त्यांचे शिक्षण जरी इंग्लिश मीडियम मधून झाले असले तरी सोनीपतच्या इंग्लिश स्कूलचे इंग्लिश शिकवणारे शिक्षकही इंग्लिश मध्ये बोलत नसायचे. दिल्लीला गेल्यावर मात्र जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला इंग्लिश बोलायला येत नाहीये, तेव्हा जिद्दी आणून इंग्लिश शिकण्याचा व इंग्लिश जाणण्याचा खूप प्रयत्न केला. याचे फलित आज अनु अस्सल इंग्लिश बोलतात. हिंदू कॉलेज मधून शिक्षण पूर्ण करून अनुने IIM नागपूर मधून MBA केला आहे आणि फक्त 21 वर्षाच्या वयात त्यांनी नोकरी करणं चालू केलं. त्यांना पहिली नोकरी ICICI बँक मुंबई येथे लागली. याच दरम्यान त्यांचं लग्न झालं, तरीही त्या नोकरी करत होत्या. त्यांना एक मुलगाही झाला. त्यानंतर काही काळांनी त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचा निर्णय घेतला. हो, एक आई असून सुद्धा त्यांना ही जिम्मेदारी घेणं गरजेचं वाटत होतं, कारण त्यांना वाटत होतं की कदाचित मी हे करू शकते. दिल्लीमध्ये अणूचे सासर आहे, परंतु त्यांनी आपल्या मावशीच्या गावी UPSCची तयारी करण्यास योग्य समजलं. त्या म्हणतात की माझं सासर खूप छान आहे, तरी सुद्धा सासरी राहून प्रयत्न करत राहिले असते तर तिथे शेवटी मी सूनच होते. त्या पूर्ण वेळ अभ्यास करत राहणार आणि त्यांच्या हाती आयते जेवणाचे ताट मिळणार. तिथे राहून हे सर्व शक्य झालं नसतं. त्या त्यांच्या यशस्वी होण्याचं पूर्ण श्रेय त्यांच्या मावशी आणि दुष्ट त्यांच्या आईला देतात, कारण अणूच्या आईने अणूच्या मुलाचं उत्तमरित्या पालन पोषण केलं. त्या मुलाला कधी आईची कमी भासू दिली नाही आणि मावशीने रात्रंदिवस अणूला काहीच कमी पडू दिलं नाही. अणूला कधी ग्लासभर पाण्यासाठी सुद्धा उठावे लागले नाही. त्या म्हणायच्या की तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे, बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी आहे. त्यांची आई आणि मावशी दोघेही जास्त शिकलेल्या नव्हत्या. कदाचित हेच कारण असावं आपण ज्या शिक्षणापासून वंचित राहिलो ते मुलीच्या रूपाने पूर्ण करू शकू. तयारी करत असताना अणू यांनी कधी कोचिंगची मदत घेतली नाही, कारण
त्या ज्या गावात राहत होत्या तिथे अशी काही सवलतच नव्हती, इथपर्यंत की तिथे इंग्लिश न्यूजपेपरही येत नसायचा. त्या ऑनलाईनच्या मदतीनं अभ्यास करायच्या. अनुने याची कमतरता आहे असं कधी भासू दिलं नाही. त्यांच्या कष्टाचं, मेहनतीचं आपल्या 3-4 वर्षाच्या मुलाला आपल्यापासून लांब ठेवून त्या जे कष्ट घेत होत्या त्याचं फळ त्यांना 2017 मध्ये मिळालं. UPSC सारखी देशातील सर्वात कठीण परीक्षा ऑल इंडिया रँक 2 मिळवला. हा होता IAS ऑफिसर अनु कुमारी यांचा UPSCतील प्रेरणादायी प्रवास. यातून आपल्याला एवढंच कळालं की तयारी खेड्यातून असो की शहरातून, परिस्थिती काय आहे, आपल्याकडे काय आहे, जिद्द आहे, प्रबळ इच्छाशक्ती आहे. आपण ठरवलं तर अशक्य काहीच नाही. फक्त स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहायला हवे. ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.